हॅलो नमस्कार, मी माझ्या गोड ताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण ज्या तुळशीला पाणी घालतो आपल्या घरामध्ये, त्या तुळशीविषयी मी तुम्हाला थोडी माहिती व नियम सांगणार आहे। ते कृपया सर्वांनी संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा, कारण आजचा आपला व्हिडिओ खूप छान आहे। आपण ज्या चुका करतो त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये फळ मिळत नाही किंवा आपल्याला जी इच्छित फलप्राप्ती असते ती आपल्याला प्राप्त होत नाही। त्यासाठी मी तुम्हाला तुळशी मातेला आपण पाणी कसं अर्पण करायचं आणि कोणत्या दिवशी करायचं आणि कोणत्या दिवशी पाणी तुळशीला घालायचं नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करत जा, कारण आपला स्वामी परिवार हा मोठा होऊ द्या आणि स्वामींच्या कृपेने खरोखर खूप मोठा होत आहे। आपले सर्व मला जे कोणी म्हणजे ताई दादा मैत्रीण व सर्व जे कोणी साथ देत आहे त्यांची मनापासून धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्याला आपल्या तुळशीला म्हणजेच तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी घालायचं नाही आहे। शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी तुळशी माता भगवान श्री हरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते। आपण जेव्हा तुळशी मातेला पाणी घालतो तेव्हा तुळशी मातेचा उपवास मोडला जातो। त्यामुळे तुळशी माता आपल्यावर नाराज होत असते, रागावत असते आणि आपल्याला नको त्या आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत असतं। आणि एकादशीला तुळशीचं पानही तोडायचं नाही असे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे, पोथी पुराणातही सांगितलेलं आहे। शक्यतो पूजा करायच्या अगोदरच आपल्याला तुळशीची पूजा करायची। आणि आपण जर एक सांगेन इथे महत्त्वाची सूचना व्हिडिओमध्ये की तुम्ही जर नुसती पूजा केली आणि तुळशीला पाणी नाही घातलं, आपली पूजा पूर्ण होत नाही, ती आपली पूजा अधुरी राहते। दररोज आपल्याला घालायचं आहे, फक्त एकादशी सोडून, आणि समोर मी व्हिडिओमध्ये सांगेनच। आणि रोज इतर दिवशी तुम्हाला पाणी घालायचं आणि दोन्ही टाइम तुम्हाला दिवा लावायचा आहे। सकाळी शक्य झाला नाही तरी संध्याकाळी मात्र न चुकता दररोज आपल्याला तुळशी समोर दिवा लावायचा आहे। तुळशी समोर तुपाचाच दिवा लावा आणि गोलच वाटला। ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी सुद्धा तुळशीला पाणी आपल्याला अर्पण करायचं नाही। या दिवशी सुद्धा तुळशी मातेचा निर्जला व्रत असते। आपल्या हिंदू धर्मानुसार तुळशी माता रविवारी सुद्धा भगवान श्री हरी विष्णू देवासाठी निर्जला व्रत करत असते। आपण या दिवशी पाणी घातल्याने त्यांचा म्हणजेच तुळशी मातेचा उपवास मोडला जातो। म्हणजे उपवास आपण त्या उपवासाला तुळशी मातेचा खंडन पाडतो असंही म्हणता येईल। यामुळे या दिवशी तुळशी मातेला पाणी चुकूनही रविवार आणि एकादशी या दोन दिवशी कधीच पाणी घालायचं नाही, फक्त दिवा लावायचा सकाळ संध्याकाळ। एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशी मातेला अति प्रिय मानलेला आहे। आणि जी देवउठणी एकादशीचा दिवस असतो त्या दिवशी तुळशी मातेसाठी खूप खास महत्त्वाचा दिवस तो मानला जातो, कारण मान्यतेनुसार त्या दिवशी तुळशी मातेचं लग्न झाले होते। अशा दिवशी एकादशीला पाणी घालू नका। आता आपल्याला वेळेचे भान ठेवून तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करायचं आहे असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे। त्यानुसार तुळशीला पाणी अर्पण करावे। आपण इच्छित असल्यास आपण सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता, सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता। असे मानले जाते की यावेळी आपण जल अर्पण केल्याने आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते, जेणेकरून पाणी घालायची वेळ निघून जाणार नाही। आपली तुळस कधीही दक्षिण दिशेला ठेवायची नाही। असे केल्याने घरात आपल्या नकारात्मक शक्तीचा व ऊर्जेचा
खूप प्रमाणात प्रभाव वाढत असतो। सोबतच तुळशीला या दिशेला ठेवल्याने वाईट परिणाम देखील होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेचे खूप महत्त्व आहे। तुळशी मातेला लक्ष्मी मातेचे प्रतीक आपण मानत असतो आणि असे पण म्हणतात की भगवान श्री हरी विष्णू देवांना सुद्धा तुळशी माता खूप अतिप्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंचा किंवा इतर देवांचा नैवेद्य किंवा प्रसाद अर्पण केला जात नाही। फक्त गणपती बाप्पा सोडून आणि महादेव सोडून या दोघांनाच तुळशी पत्र चालत नाही। महादेवांनाही नैवेद्यामध्ये तुळशी पत्र चालतं, परंतु गणपती बाप्पांना तुळशी पत्र चालत नाही, त्यांच्या नैवेद्यामध्येही चालत नाही आणि आपण त्यांना वाहूही शकत नाही। बाकी इतर देवांना तुळशी पत्र म्हणून असे म्हणतात की तुळशीला पाणी घालणे खूप शुभ मानले जाते। तुळशी मातेला रोज पाणी घातल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते। तुम्हाला तुळशीला पाणी घालताना एक मंत्र बोलायचा आहे। ग्रंथानुसार जर आपण तुळशीला पाणी घालतो तर आपल्याला पाणी घालताना ओम ओम हा शब्द ओम ओम हा शब्द किमान 11 किंवा 21 किंवा 31 51 वेळा तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचा आहे। किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही बोलू शकता। या मंत्रामुळे वाईट नजरेपासून आपला बचाव होतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते। जीवनात सफलता यशस्वी होण्यासाठी तुळशी माता आपल्याला आशीर्वाद देत असते। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याती हरा नित्य तुलसी नमोस्तुते या मंत्राचं पठण करावं। तुमच्या तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे रोप उगवत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद किंवा भरभराट होणार आहे। तुमचा धंदा किंवा व्यापार चांगला वाढणार आहे। तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो। तुळशीचे रोप आपल्या कुंडीमध्ये म्हणजे आपण जिथे तुळस लावली आहे त्या तुळशीमध्ये जर अचानक रोप उगायला लागली आपल्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा सुद्धा संकेत देत असतात। आपण असंही पाहतो की तुळशीच्या अवतीभोवती काळ्या मुंग्या निघालेल्या असतात। याचा असाही अर्थ आहे की कोणी बाहेरची व्यक्ती आपल्या घरात काहीतरी विपत्ती आणणार आहे। कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते। तुमच्या घरातील तुळशीवर अचानक जर एखाद दिवशी चिमण्या किंवा एखादं फुलपाखरू अचानक येऊन बसलं तर याचा अर्थ असा समजा की लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे किंवा तुमची कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे। आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।